स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे भव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आता आपण आलेलो आहोत लेंगरे या ठिकाणी। या स्पर्धेच्या ठिकाणी गेल्या 2-4 दिवसापासून या ठिकाणी ही स्पर्धा सुरू होती आणि या स्पर्धेचं नेमकं स्वरूप काय आहे, कशा प्रकारची स्पर्धा आहे बोलण्यासाठी नियोजन करते आहेत, काय नेमकं सांगाल? वेलकम सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेला इथून शुभ सुरुवात करणार आहोत। वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भोघार। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। त्या ठिकाणी आपल्याला कव्हर केलेला दिसेल। जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडलेला आहे। या ठिकाणी टॉस देखील झालेला आहे। हा टॉस जिंकलेला या संघाने, काय नेमकं सांगाल? आम्ही पहिली बॅटिंग घेतलेली आहे। कसं आहे आता बॅटिंग का घेतली तुम्ही? आता आम्हाला सध्या तर गरज आहे की धावा जास्त झाल्या पाहिजेत, त्यामुळे आम्ही बॅटिंग घेतली। या ठिकाणी दुसरा देखील संघ आहे, काय सांगाल? आता आम्हाला टॉस जिंकून आम्ही स्वतः फिल्डिंगच करणार होतो, तसं काय आता टॉस हरण्याचं काय आम्हाला काय एवढं काय दुःख नाही। जी स्पर्धा भरवली आहे ग्रामीण भागात आहे, अत्यंत मोठी स्पर्धा आहे का? स्पर्धेचं नियोजन खरंच खूप अद्भुत आहे। बक्षिसे भी खूप छान आहेत, काही विषय नाही। ग्रामीण भागातील खेळाडूंना यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले
आणि निश्चितच ही स्पर्धा अशीच पुढे चालू राहील अशी आम्ही अपेक्षा. या टुर्नामेंटचं स्वरूप म्हणजे यामध्ये आम्ही टोटल 8 तालुक्यामध्ये नियोजन घेतलेलं आहे. त्यामधून प्रत्येक तालुक्यातून 1-2 असे संघ आहेत ते, आणि यामध्ये 4 गट आपण केलेले आहेत. 4 गटामध्ये एक 40+ गट आहे लेजेंडचा, एक ग्रामीण तालुका ओनली खानापूर तालुका असा एक गट केलेला आहे, आणि दुसरे जे 8 तालुके त्यामध्ये 2 गट केलेले आहेत. असे टोटल आपल्याला 22 संघ इथं अवेलेबल आहेत. 22 संघामध्ये आपण टोटल त्यामध्ये प्रत्येक गटातून 2-2 संघ आपण क्वार्टर फायनल ठेवले, आणि ते क्वार्टर फायनल संघ नेण्याचं कारण की 8 बक्षीस आपण ठेवलेले आहेत तिथं. त्याच्यामुळे हा 8 बक्षीस हा पॅटर्न आपण पहिल्यांदाच राबवलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पहिला पॅटर्न असेल की 8 बक्षीस आहे ती. या ठिकाणी स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. 2 दिवसापूर्वी स्पर्धा सुरू झाली, पाऊस आला होता, व्यत्यय आला होता सामन्यामध्ये. काय झालं होतं नेमकं? पाऊस अचानक पहिल्या दिवशी अचानकच पाऊस आला, त्यामुळे सर्व ग्राउंडचं मॅनेजमेंट चुकलं होतं. ग्राउंड पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. परत दुसऱ्या दिवशी एक दिवस मॅच बंद ठेवून परत आहे असं रिटर्न परत डेकोरेशन करून दुसऱ्या दिवशी परत मॅचेस चालू केल्या परत आम्ही. आज या ठिकाणी आपण ग्रामीण भागात मॅचेस बघताय, अतिशय चांगल्या पद्धतीने मॅचेस सुरू आहेत. कसा आनंद लुटताय, काय सांगा? सर, खरं तर पहिल्यांदा मी सरकार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व आयोजकांचा आभार मानतो, कारण त्यांनी ग्रामीण लेवलला एवढं मोठं प्लॅटफॉर्म इथं तालुकावाईज च्या सर्व खेळांना उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी सरकार चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व आयोजक, सर्व मेहनत घेणारे सर्व कार्यकर्ते यांचा पहिल्यांदा आभार मानतो. आणि नियोजन तर तुम्ही बघताच आहे. तुम्ही एकदा ग्राउंडवरती जरी कॅमेरा फिरवला तरी तुमच्या लक्षात येईल, ग्रामीण लेवलला अशा प्रकारचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं म्हणजे खूप खूप मेहनतीचं काम आहे. खरं तर अनेक वेळा आपण बघितलं की सध्याच्या जमान्यात मैदानी खेळ विसरलेले आहेत, परंतु असे मैदानी खेळ बनवलेत. असे आपल्यासोबत दिगंबर मोहिते आहेत. सरकार या नावाने तुम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवली, काय नेमकं सांगाल? खेळाडूंना चांगलं मैदान उपलब्ध व्हावं, खेळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केलेला व्याप आहे. काय सांगाल बापू? नाही, नेटक नियोजन आहे. नियोजन चांगलं, उत्तम प्रकारचं नियोजन आहे. ग्राउंड हे एकदम चांगलं बनवलं आहे. ग्रामीण भागात अशा स्पर्धा भरल्या पाहिजेत. हो, स्पर्धा भरल्या पाहिजेत, पण ही चांगलं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा स्पर्धा आम्ही आता पाहतोय. या ठिकाणी बघितलं तर अनेक संघ या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे. तुम्ही कुठून आलाय, काय मॅच झाली, काय स्वरूप आहे? ॲक्च्युली मी देवीखंडीतून आलेलो आहे. आमच्या गावची पण टीम आहे. आमच्या गावची आता मॅच आहे पुढची. प्रथमतः मी मोहिते सरकार आहेत त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी हे एवढी मोठी टुर्नामेंट, म्हणजे सांगली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. हे ग्रामीण खेळाडूंना याचे खूप म्हणजे शिकण्यासारखं भेटलेलं आहे यांना. आणि मी सरकारांना सांगतो की पुढच्या वर्षीची टुर्नामेंट ह्यापेक्षा खूप मोठी व्हावी एवढंच सांगतो. आणि ह्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगले टीम आपल्या लेंगरे गावात याव्या. सांगली जिल्ह्यातील भरपूर सारे खेळाडू आपल्या लेंगरे गावात यावे एवढंच मी त्यांना सांगतो. सरकार चषक बनवण्याचं कारण असं की आपल्या ग्रामीण भागात, जिल्ह्यामध्ये म्हणा, तालुक्यामध्ये म्हणा, एवढी खेळाडू गुणवंत आहेत, त्यांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण ही सरकार चषक नियोजन केले आणि खेळाडू खरोखर चांगले आहेत. ह्यांना कुठं चान्स प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यासाठी आपण हा चषक. स्पर्धा सुरू झाली, किती दिवसापासून सुरू आहे आणि बक्षिसांचं स्वरूप काय? बक्षीस स्पर्धा सुरू झाली ती 26 तारखेपासून सुरू झालेली आहे. आणि बक्षीस प्रथम बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे, द्वितीय आहे ते 61,000 आहे, तृतीय 35,000 आणि चतुर्थ 25,000 आणि 5वा ते 8वा क्रमांकाचे प्रत्येकी 10,000 रुपये असे आपण टोटल 8 बक्षीस ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी या ठिकाणी स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. जिल्ह्याबाहेरून अनेक संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत आणि याचा आनंद लुटत आहेत. कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.